दक्षिण मतदारसंघातील डोणगाव हे देखील एक बूथ आहे। या बूथवर जे आहे उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी मतदारांचा लाभला आहे। जवळपास 70% मतदान झाल्याची एक प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळत आहे आणि नागरिक देखील मोठ्या संख्येने जे आहेत या मतदानाला आवर्जून आपल्या घराबाहेर पडत आहेत। अगदी 18 वर्ष पूर्ण केल्यापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत देखील जे आहे ते मतदान करत आहेत आणि लोकांना देखील आवाहन करण्यात येत आहे की मतदान करावं, जेणेकरून लोकशाहीचा जो खांब आहे तो बळकट होईल। आणि या ठिकाणी पोलिसांचा देखील तेवढाच बंदोबस्त आहे। पोलीस देखील विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना जे आहे ते तंबी देत आहेत आणि या ठिकाणी गर्दी न करण्याचं आवाहन पोलीस करत आहेत। या ठिकाणी काही नागरिक देखील आहेत, त्यांच्याकडून आपण याबाबत जे आहेत प्रतिक्रिया जाणून घेऊयात। डोणगाव येथे आज आत्ता चालूचं मतदान 1738 झालं असून आणखी 600 ते 700 मतदान होईल। एकूण मतदान 2200 ते 2300 होईल आणि एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी मतदान केलं असून मतदानासाठी आता गर्दी भरपूर आहे आणि डोणगावच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतं आहे की 2200 ते 2300 मतदान विधानसभेला होतं आहे। मतदारांचं खूप खूप धन्यवाद। जय भीम। हॅलो, नमस्कार। मी शंकर कुलकर्णी, राहणार डोणगाव। यावर्षी अभूतपूर्व मतदानाला प्रतिसाद मिळालेला आहे आणि मी त्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानतो। नमस्कार, मी सर्वांनी मतदान करावं, शांततेत पार पाडावं, लोकशाही जिवंत करण्याकरता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, शांततेत सहकार्य करून लोकशाहीला मजबूत करावं। लोकशाहीचा चौथा स्तंभ आपला मतदानाचा अधिकार आम्ही सर्व तरुण पिढीने डोंगाव इथे आज बजावलेला आहे आणि सकाळपासून सर्व तरुण पिढी असेल आणि डोंगावातील सर्व नागरिक असतील मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी बाहेर येतात आणि अजून पण मतदानासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद गावामध्ये आहे आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आमच्या गावामध्ये 70% मतदान होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। नाही, आता जे आहे ते आम्ही 70% मतदान झालं अशी आमची प्राथमिक माहिती आली आहे, तर संध्याकाळ 6 पर्यंत किती टक्के मतदान होईल काय अंदाज आहे? साधारणतः अजून एक 10 ते 15% मतदान आम्हाला होईल अशी आशा आहे आणि लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना बघत असलेलं आव्हान करतो की आपण ही मतदानाचा अधिकार आपला बजावला पाहिजे आणि देशाच्या विकासासाठी आपलं मत हे बहुमूल्य असतं, ते आपण दिलं पाहिजे।